कसं वाटते बाबा? खूप भारी, एकदम मन प्रसन्न झालं अगदी. तो पण हे जिवंतपणी महाराजांच्या किल्ल्यावरती आल्यावरती कळतं की स्वर्ग म्हणजे काय. मॅपच्या साहाय्याने पुढे जायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, सुधागड किल्ल्याच्या पहिल्या भागात आपण किल्ल्याच्या पायथ्याचं गाव म्हणजेच दर्यागाव ते किल्ल्याचा पहिला बुरुज शिलकती बुरुज पर्यंतचा प्रवास कव्हर केला होता. तर याच्या पुढे आपण किल्ल्यावर असणाऱ्या सर्व वरच्या वास्तू व मंदिरे व महादरवाजापर्यंतचा प्रवास कव्हर करणार आहोत. तसेच ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला देखील सुधागड किल्ल्याचा इतिहास अनुभवायला मिळेल. व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता चिलकती बुरुज बघून झाला आपला आणि बघू शकता इकडं तुम्हाला वाटलं असेल रिलॅक्स होऊन झोपलोय. ऍक्च्युली तशी गोष्ट नाहीये, त्याला ऍसिडिटी झाली म्हणून झोपलोय तो. मागच्या वेळी गडावर 4 वाजता सकाळी पावभाजी खाऊन आलोय. असे जामचे किस्से करतो सचिन दरवेळी आला की. आणि बघू शकता इकडं पूर्ण ती मेंढर आणि हा भाई यांनी ते काय काय खाल्लेलं तुम्ही? डोसा ना, सकाळी डोसा खाल्लेला आणि त्याच्यावर ती मँगो सिल्क पिलेली आणि मग केलत्या उलट्या. काय बोलतो? आम्ही काहीच नाही खाऊन आलो. काहीच आम्ही वडापाव खायला थांबलो होतो, नाही खाल्ला. कुत्र्यासारखा कल्ला आम्हाला. वडापाव तयार नव्हते. तुम्हाला वाटत असेल थोडं कॅमेरा ब्लर बिल, काय नाही, ढगा आहेत आमच्या इथे. हा, धुका आहे ना त्याच्यामुळे झालं ऍक्च्युली. तर चल ना भाऊ, अजून बरंच जायचं आपल्याला. ते दाखव ना तो कासव बघा, तो कासव तुम्ही कासव उडताना बघितलाय कधी? कासव उडतो बघा. कसं वाटते बाबा? खूप भारी. भाई आपण किल्ला शोधतो तर भारीच ना ट्रेकिंग साठी. पुढचा आपण ट्रेक करू राजगड ना. राजगड करू. तू बोलला राजगड तर राजगड करू. आणि रायगड वर फॅमिलीला पण घेऊन जाऊ. हो ना, राजगड. राजगड पुढचा राजगड म्हणजे. आणि यावेळी तो हे बघायला जायचंच. काय रे भावा? आपण लास्ट टाइम मिस केलं होतं. सुवेला माची आणि एक संजीवनी माची, दोन्ही वाचा. हे बघा आपल्या प्रभू श्रीरामांचा झेंडा, भगवा झेंडा. जय श्रीराम. ए रामदेव, तिथं तू निशाणी म्हणून बांधलंय. भाई सुनील, काय बोलशील या व्ह्यू बद्दल? काय बोलशील तुम्हाला बघून समजा राजगडची फिलिंग. आम्ही ढगा पण तसाच आहे, फक्त पाऊस आणि हवा नाही. आम्ही ढगामध्ये आलो की ढगा आमच्यावरती आले, आम्हाला ते समजत नाही. चला, अजून आपल्याला बराच धुका बघायचा आहे. जसं जसं वरती येतोय ना तसं तसं असे अविस्मरणीय असं दृश्य बघायला भेटत आहे. सर्व त्याचे एन्जॉय करतात. तिकडे बघा, याला लहानपण आठवलंय. तर चला आता बाकीचा आपला किल्ला आपण. चला लवकर या. भारी वाटतं, एकदम मन प्रसन्न झालं अगदी. गणेश बरेच दिवसांनी आलाय. काय गणेश? ह्या दुकानमध्ये एक असं वाटतंय म्हणजे महाराजांचे किल्ले म्हणजे त्यावेळेचे मावळे म्हणजे काय कसे जगत असतील. हे स्वर्गाहून सुंदर आपला आपण बोलतो स्वर्ग हा आपण मेल्यानंतर बघतो, पण हे जिवंतपणी महाराजांच्या किल्ल्यावरती आल्यावरती कळतं की स्वर्ग म्हणजे काय. तुम्ही पाहू शकता, घनदाट जंगल, धुका, एकदम मन सुंदर आणि एकदम फ्रेश वाटतंय. हे स्वर्ग आहे. भाई गणेश भाऊ बोलला माझं जीवन सार्थक झालं का मी गणेश भाऊला किल्ल्यापर्यंत आणू शकलो. तर गाईज गणेश बोलला की इकडे येऊन जरा असं वाटतंय की स्वर्गामध्ये आल्याची फिलिंग वाटते. तर आमच्यासाठी स्वर्ग म्हणजे काय
तर महाराजांनी जे गड किल्ले बनवले आपल्यासाठी तेच आमच्यासाठी स्वर्ग आहे. तर लोक मेल्यावर स्वर्ग बघतील, पण भाई आम्ही ना जसा पावसाळा येतो उन्हाळा येतो आम्ही स्वर्गच बघत आलो. म्हणून कधी आमच्यासोबत काय झालं तरी आम्हाला फिकीर नाही, कारण की महाराज आमच्या पाठीशी आहे. आम्हाला काय होणार नाही हे पण माहिती आहे. म्हणजे जास्त ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण महाराजांची कृपा आहे आणि आम्ही किल्ले बघतोय तर आम्हाला खूप भारी वाटतं. आणि असा नजारा असेल ना तर भाई, तर आम्ही पुढच्या जन्मी पण महाराष्ट्रातच जन्माला येऊ अशी इच्छा आहे आमची खूप. आणि झालंच तर बाकीचे जे कोणी येत नाहीत ना आमचे मित्र, त्यांना पण एकच सांगेन का मित्रांनो तुम्ही या. खरं सांगतो तुम्हाला असं पिकनिक स्पॉट म्हणून यायचं आहे ना तर या तुम्ही. आम्ही तुम्हाला महाराजांची माहिती सांगितलं, तुम्ही ऑटोमॅटिक त्या ह्याच्यात कन्वर्ट व्हाल. म्हणजे आपल्या हिस्ट्रीबद्दल तुम्हाला एक आपुलकी वाटेल आणि तुम्ही नेक्स्ट टाइम स्वतःहून यायला भाग पाडाल तुम्हाला स्वतःलाच. सो भेटूया पुढे. बेसिकली इकडे आलं तर एक अशी फिलिंग वाटते की जे पूर्वज आपले असतील, जे त्या काळामध्ये राहत असतील, ज्यांनी बनवले असतील हे गड किल्ले, ती अशी फिलिंग वाटते की ते कसे असतील, इकडे कसे राहत असतील, त्यांनी पण जे असे वगैरे मोसम बघितले असतील त्यांची पण फिलिंग. आणि मेन मला एक गोष्ट बोलायची होती की लोकांना हल्ली हिंदू धर्माचा प्रचार करताना लाज वाटते. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे का? तुम्हाला हिंदू म्हणून कोणी स्टेटस टाकत, तुम्ही बोलतो तुम्ही या पक्षाचे त्या पक्षाचे, कोणी पक्ष म्हणून नाही टाकत, तर सर्वांनी हिंदू म्हणून पोस्ट टाकल्या पाहिजेत. आपल्या आई बहिणींवर कुठं अत्याचार होत असतील तर ते आपण शेअर केले पाहिजेत. कारण की तुम्ही एक जणांनी शेअर केले ना तर 10 लोक बघतात, 10 लोकांतून अजून 3 लोक शेअर करतात, त्या 3 लोकांचे अजून 30 लोक बघतात. अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्माचा प्रचार आणि हिंदू धर्मावर काय वाईट होत असेल ते आपण सांगितलं पाहिजे पूर्ण जगाला, ते पण छाती ठोकपणे. आणि या गोष्टीमुळे ना कसं होतं माहिती, एक लोक दुसरी लोक टाकत असतात ना त्यांना पण बोलतात काय येड्यासारखे स्टेटस. ॲक्च्युली मला पण बरेच लोक पाठवून बोलत असतील स्टेटस टाकतो म्हणून, पण ते जेव्हा गडकिल्ल्यांवर येतील ना तिथली चढाई बघतील, तिथला निसर्ग बघतील आणि अशा क्लायमेटमध्ये आपले माऊले कसे राहत असतील, कशी लढाई करत असतील. आता एवढा धुका आहे, कधी कोणतं आक्रमण होणार असेल तर या धुक्यात कोणाला, कोणत्या मावळ्याला कसा कोणी शत्रू दिसेल. म्हणजे तुम्ही विचार करा, कोणत्याही जीवाची पर्वा न करता आपले मावळे आपल्या रक्षणासाठी, आपल्या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी झटत होते. तर त्या किल्ल्यावर येऊन काही लोक घाण करतात, काही लोक नावं लिहितात, काही लोक कचरा करतात. ही गोष्ट खूप चुकीची आहे. म्हणून कधी पण किल्ल्यावर याल तर आपली प्लॅस्टिकची बॉटल आपल्या सोबत घेऊन जा आणि काय कचरा असेल तर तो उचलून आपल्या बॅगेमध्ये घेऊन जा, जेणेकरून आपण किल्ला आपलं स्वराज्य निर्माण नाही करू शकत, पण जो महाराजांनी निर्माण करून ठेवलेला आहे त्याला असं हे तर नष्ट तरी होऊ नका देऊ. म्हणजे जे आता जेवढे किल्ले राहिलेत ना तेवढे तरी आपण वाचवू अशी माझी इच्छा आहे. सो एवढंच बोलण्यासारखं खूप काही आहे, पण ते आपण नंतर कधीतरी बोलू. तर आपला बाकीचा किल्ला बघून घेऊया. खूप इमोशनल झाला आता नाही ना? नाही रे बाबा, हा म्हणजे लोकांना समजत नाहीये, लोकांना समजत नाही की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय करून ठेवलंय. तर तुम्ही बाहेर कुठे गेले तर तुम्ही बघू शकता तिकडे जे पूर्वजांनी केलंय ते अजून पण किती चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवलंय. पण आपले गड किल्ले आपणच तर आहोत जे आपण सुधारू शकतो. तर सगळ्यांनी एकदा असं गड किल्ल्यांवरती जायला पाहिजे, भेट दिली पाहिजे आणि आपले गड किल्ले आपल्या डोळ्यांनी स्वतःहून बघितले पाहिजे. तर सगळ्यांना मी हीच नम्रपणे विनंती करतो की गड किल्ल्यांवरती आलात तर नीटनेटकेपणाने या आणि नीटनेटकेपणानेच जावा. तर मित्रांनो, जंगल पॅच आणि तो झरण्याच्या इथून आपण वरती आलो की असा पठार लागतो सर्वीकडे, बघू शकता पठार. आणि इकडं काही वाड्यांचे अवशेष आहेत आणि इकडं बघू शकता हा बोर्ड दिसेल तुम्हाला वरती आल्यावर. कमलतळ आहे, तिकडं तलाव आहे, त्याचं नाव कमलतळ आहे आणि महादेश्वर मंदिर आहे सिद्धेश्वराचं. सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी. अतिशय प्रशस्त असा पठार असलेला हा किल्ला एक प्राचीन किल्ला आहे. पुढे 1657 साली हा किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की साखरदऱ्यात माळोजी नाईक कारके यांनी माळ लावली. सरदार माळोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकऱ्यांना पुढे करून त्यांच्या पाठीवर हैबतराव चढले. त्यात संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. 25ने पुढे जाऊन गस्त मारली. बोका दिसलेचा पहारा मारला. पुढे बोराईच्या टप्प्यावरील गेले. तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणाहाण झाली. त्या समयी किल्लेदार कामास आला. अशा प्रकारे हा सुधागड आपल्या हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. आहे सिद्धेश्वराचं मंदिर. खूप भारी अशी पिंड आहे. इथं पाया पडूया आपण
बाकीचे आपले वेट करतात तिथं. सो त्याने पण पाया पडून झाला. आणि पाठीमागं बघू शकता मित्रांनो, ह्याच्याच पाठीमागं हा कमळ तळे, ज्याला मी तुम्हाला सांगितलेला हा आहे कमळ तळे. बघू शकता किती भारी असा पूर्ण तलाव आहे. म्हणजे याच्यावरून समजत असेल की या गडावर किती अशी म्हणजे हे राहिले असेल, पाण्याची कधीच कमतरता नसेल भासली. आणि मेन यासाठी याच कारणाने बरीचशी कारणं अशी आहेत की ज्याच्यामुळे महाराजांनी या किल्ल्याला राजधानी बनवायचा विचार केलेला. भावा का असं लेट करतो? हरवलास ना वाट लागून जाईल. त्यांना समजत नाहीये काहीच. तर सूरज, अशा दुकानमध्ये रस्ता समजत नसेल तर दगडांवर अशा प्रकारे एरो बनवलेले आहेत, त्याच्या साहाय्याने आपण बघून म्हणजे वाट बघायची. हा ते झालं. आणि नेटवर्क असेल तर मॅपचा यूज करू शकता, जसं सुनील करतोय. आता आपण इथं आहोत आणि इकडनं का रे काली माणसं आणलं तो बघ ना, ही सर्व गँगच काली आहे पूर्ण मित्रांनो, दिसतच नाही ऍक्च्युली. ब्लॅक अँड व्हाईट झाले. पण जाऊ दे, अशा धुक्यांमध्ये पण मला एकच गोष्ट आठवते, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय श्रीराम. हर 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 छत्रपती संभाजी महाराज की हिंदू राष्ट्र की. असा आवाज दिला ना फुल एनर्जी होते. अशी एनर्जी की भाई अजून एक किल्ला चढू शकतो. हे फक्त बोलण्यापुरती आहे, काय चढू तर नाही शकत. खाली जाता जाता वाट लागेल ना रे सुनील. म्हणजे उतरताना पाय आपले प्रथमेश काय रे तिकडे? मावडी नाही रे, तुटलेल्या वाड्यांचा अवशेष आहे बाबा. अवशेषच बोलू शकतो ना बाबा. आपले गड किल्ल्याचं संवर्धन करायला कोणी बघत नाही. एकनाथ शिंदे हीच विनंती आहे, फटाफट आपले गड किल्ले बनवले पाहिजे. ऍक्च्युली याच्यात पण खूप काही दडलेलं असेल, म्हणजे पुराण्या गोष्टी असतील आपल्या. पुढच्या धान्य कोटर पुढे भाऊ आपला किल्ल्याचा. आताच आपले गड किल्ले म्हणजे या अवस्थेत आहेत, तर सरकारने पण जरा लक्ष देऊन आपले गड किल्ले बनवले पाहिजेत, तरच आपल्या पुढच्या पिढीला गड किल्ले आपले बघायला भेटतील. महाराजांची म्हणजे महाराजांबद्दल माहिती भेटेल. नाही तर येणाऱ्या पिढीला काय दाखवणार आपण. आणि मी ही पण गॅरंटी देतो, जर या सरकारने जर गड किल्ले जर बनवले, ती सरकार कधीच खाली नाही पडणार. नाही रे, असं नाही होणार बाबा. हिंदू लोकांची गोष्टच अशी आहे भाई, जो त्यांच्यासाठी करतो ना त्यांचीच लोक वाट लावतात. विषय इथं राजकारणाचा नाही, विषय इथं आपल्या झेंड्याचा आहे. विषय हिंदू राष्ट्राचा आहे. मित्रांनो, आता बघू शकता पूर्ण धुका गेलेला आहे किल्ल्यावरचा. आणि आशिष पण आता क्लिअर दिसतो आपल्याला. आताच तिथून आलो आपण, पण बघू शकता या किल्ल्यावर किती वाडे होते. हाच कारण होता की ज्या कारणाने महाराजांनी या किल्ल्याला राजधानी ठरवलेली. भाई राजधानीसाठी निवडला म्हणजे महाराजांनी काहीतरी बघितलंच असेल ना भावा. हे बघा आता येतोय धुका. आता परत असे गायब होईल. पश्चिमेकडील पठार म्हणजे पाच्छापूरकडून वाड्याकडे जाताना डाव्या बाजूचा परिसर. येथे खूप वस्तूंचे अवशेष आणि ज्योती दिसतात. वाड्याच्या आवारातून बाहेर पडून सरळ चालत गेलो की टोकावरून आपल्याला सरसगड आणि वातावरण स्वच्छ असेल तर कर्नाळा किल्ला दिसतो. या पठारावर मोठा तलाव आहे. तसेच टोकावरून फिरत आपण पाच्छापूरकडे उतरणाऱ्या वाटेकडे गेलो की दगडी पायऱ्या दिसतात. तर मित्रांनो, थोडंच पुढे आलात तर तुम्हाला हा पंत सचिवांचा वाडा दिसेल. ॲक्च्युली सध्या हा वाडा बंद आहे, समोर बघू शकता तुम्ही. सुधागड किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकार वाडा हा इसवी सन 1705 साली बांधलेला आहे. चौसोपी आकाराच्या या मजबूत व भव्य वाड्याची अर्धीच बाजू राहिली होती. तथापि श्री भोराई देवस्थान विश्वस्त मंडळाने पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. वाड्याला 2 दरवाजे असून ऐसपैस ओटा आहे. सुधागड किल्ल्याला आजही पंचक्रोशीत भोराईचा डोंगर म्हणूनच ओळखतात. वाड्यापासून झाडीतून जाणाऱ्या वाटेने आपण भोराईच्या देवळापाशी येतो. सुंदर आणि ऐसपैस असलेल्या देवळातील भोराई देवीची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. भोराई देवीचे दर्शन घेण्यास अनेक भाविक येतात. नवरात्राच्या जत्रेत तर भाविकांचा ओघ असतो. मंदिरात भली मोठी घंटा आहे. मंदिराच्या आवारात एक दीपमाळ असून त्यावर एक हत्ती कोरला आहे. जणू त्याने आपल्या पाठीवरती दीपमाळ धरून ठेवली आहे. तसेच मंदिराच्या आवारात जवळजवळ 36 विरगळी आहेत. तर मित्रांनो, हा आहे
किल्ले सुधागडवरचा बोराई देवी मंदिर. इथं फलक लावलेला आहे बोराई माता मंदिर म्हणून. आणि इकडे बघू शकता मित्रांनो विरगल बघा. तुम्ही किल्ल्यांवर बघितले असतील क्वचितच असे 1 किंवा 2 दिसतात, पण इथं बघू शकता जवळजवळ 15 ते 20 विरगळ पडलेले आहेत. म्हणजे या किल्ल्यावर किती युद्ध झाले असतील याचा अंदाज तुम्ही लावू शकता. ॲक्च्युली मंदिरात पण जायचं होतं आम्हाला, पण मंदिराचे दरवाजे बंद आहेत. सो आता इथं मंदिर बघूया थोडाफार, थोडं रेस्ट करतो आणि जातो पुढच्या प्रवासासाठी. मित्रांनो तो बोराई मातेचं मंदिर आणि त्याच्याच पुढे आलात तर तिथे 15-20 विरगळ बघितल्या. पण हे बघा अद्यातवीराच्या समाध्या ॲक्च्युली बघू शकता किती आहेत. खूप साऱ्या ॲक्च्युली पूर्ण भरलेल्या आहे इथून. म्हणजे बघू शकता की इथं किती साऱ्या लढाया झाल्या असतील. तिकडं पण आहे. यावरून समजतं की आपण आपल्या वीरांनी आपल्या धर्मासाठी किती काय काय केलेलं आहे. समाध्यांपासून थोडं पुढं आलात की तुम्हाला असा बजरंगबलीचा हा मंदिर दिसेल. इथं पाया पडतो आणि आपला पुढचा प्रवास स्टार्ट करतो. बजरंगबली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो बजरंगबलीचं मंदिर बघून आम्ही पुढं आलो तर अशी वाट लागली आम्हाला. हे बघा पूर्ण चिकट आहे म्हणून कधी याल इकडे तर सावकाश आहे एकदम. आणि पूर्ण दुकाने भरलेलं आहे. आणि मेन वाटाड्या असेल ना इथं तर चांगली गोष्ट आहे, कारण की इथं आम्हाला आता नेटवर्क भेटलं म्हणून मॅपनी समजता आलं. पण खरंच खूप धोका आहे, त्याच्यामुळं काहीच समजत नाही. तर मित्रांनो बघू शकता हा रस्ता आपला आणि हा इकडं आहे आपला महादरवाजा. आणि या महादरवाजाची जी आखणी आहे ती पण बघा सेम रायगडसारखी आहे. एकदम डिट्टो रायगडसारखा बनवलेला हा किल्ला आहे. याच्या आखणी पण बघा एकदम गोमुखी गायची आपल्या मान असते ना त्या मानेप्रमाणे बघा गोमुखी आकार अशीच आहे. कारण की कधी हत्ती आला समोरून जरी हत्ती चढवला तरी तो दरवाजाला सरळच्या सरळ ठोकर नाही देऊ शकत, म्हणून हा असा गोमुखी आकाराचा दरवाजा बनवलेला आहे. स्वतः आपण जाऊया पुढे आणि आपला महादरवाजा बघूया. सुधागडावरील मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा. हा म्हणजे रायगडावरील महादरवाजाची प्रतिकृतीच जणू. 2 भव्य बुरुजांनी संरक्षित प्रवेशद्वारावर 2 सुंदर कोरलेल्या शरब आहेत. तसेच आजही बरेच नक्षीकाम शाबूत आहे. या महादरवाजामध्ये बंदुकीसाठी जंग्या आहेत. बुरुजावर उभे राहून पुढील गळीतून येणारा शत्रू सहज टप्प्यात येतो. दरवाज्यात 2 देवळ्या आहेत. तसेच चौकटीत खाली पाणी वाहून जायला वाट केली आहे. हा दरवाजा अर्ध्याहून अधिक मातीखाली गेला होता. 1987च्या आसपास निसर्गमित्र संस्थेने 3 वर्ष काम करून येथील बहुतांश माती काढली. पण पुन्हा ती साचल्यामुळे प्रेक्षितीस संस्थाने दुर्गमित्र, पालीवाला कॉलेजचे विद्यार्थी, निसर्गमित्र तसेच गिरिमित्र प्रतिष्ठान या संस्थांबरोबर 2003 ते 2008 या काळात ही माती पूर्ण साफ केली. आज हा पूर्ण दरवाजा मोकळा झाला आहे. तर मित्रांनो हा आहे आपला किल्ले सुधागडचा महादरवाजा. समोरून बघताय तुम्ही. आणि हा एक पुरातन रस्ता आहे जो दुसऱ्या गावातून येतो, पण ॲक्च्युली आपला यायचा रस्ता तिकडनं होता. स्वतः इथं किल्ल्यासोबत खूप साऱ्या आठवणी घेऊन खूप सारे फोटो काढून आपण हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. काय बोलतो सुनील? परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची करायलाच लागेल, कारण की खाली अजून 2-2.5 तास लागतील. बाई किती वाजल्यात बघा 1:15. चला चला लवकर लवकर फोटो काढा आणि लवकर लवकर निघावे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. हिंदू राष्ट्र की जय. आताच आम्ही
ॲक्च्युली जाम थकलोय आणि 2 वाजत आले. ॲक्च्युली आता उतरायला आम्हाला 2 तास लागतील आणि मग घरी जायचं आहे. परत घरी जायला 4 तास, म्हणजे जवळजवळ 8 ते 9 वाजतील रात्रीचे. म्हणून आता आम्ही इथून निघतोय, भेटतो तुम्हाला खाली जिथं आपण नाश्ता करतो. आता आमचं पूर्ण गड झाला आहे फिरून, तर आता आम्ही थोडं रेस्ट घेतोय. म्हणजे आता पूर्णपणे आम्ही बघितलेलं आहे मस्तपैकी आणि आता थोडा आराम करतोय. हा आपला नजारा आहे. नजारा पण एकदम भारी झाला आहे आणि दुका परत जमलेला आहे. थोड्यामध्ये गायब झाला होता आणि आता थोडासा खाऊ पिऊ, जरा एनर्जी जनरेट करू आणि खाली जाऊ. तर सगळ्यांना आम्ही सगळ्यांसाठी क्रीम रोल वाटप कार्यक्रम रोल घेतलेत आणि अय्यंगार बेकरीमधून मावा केक आणलाय. अय्यर काकांचा स्पेशालिस्ट अय्यंगार बेकरीचा रवा केक. इकडे बघा कसं रिलॅक्स मध्ये बसलेत सर्व. भाई सह्याद्री मधला हा क्षण ना अनुभवायचा असेल तर किल्ले चढावेच लागतात ना चिंगा भावा. हा गणेश भाऊ आपला. भावा कसं वाटलं आज तुला येऊन? आता घरी जाऊन झोपेल मला वाटतं 2 दिवस उठणार नाही तो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हे मावळ आम्ही, वादळ आम्ही, हर मरणाचा भी काळ आम्ही, रणमस्तांची जात आमची, अर ब्या कुणाला धावतो र, प्रीत तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोज खायाची, रयतेचा राजा तो आम्ही हात रतायाच, जिकत नाही जवळ तवर झुंजत रायाच, तुकडे तुकडे झाले तरी बी कना कनानं झुजतो र, हे मेल मन जाग यावी अशी त्याची भाषा र, हो मेले मन जाग यावी अशी त्याची भाषा र, मराठी मातीची तोच हाय आशार, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, हे शंभू शंकराचं नव राजगड गावर, शिवबराज 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 राजा र, शिवबराज 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 राजा र, शिवबराज 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 राजा र, शिवबराज 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 राजा र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम. आई भवानी दे शक्ती, विशालगडाला दे मुक्ती, आई भवानी दे शक्ती, विशालगडाला दे मुक्ती, हिंदू राष्ट्र की जय, भारत माता की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, बजरंग बली की जय, जय हनुमान, जय हनुमान, गणपती बाप्पा